नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा यासाठी इयत्ता 8वी यासाठी जी मार्गदर्शिका आहे गणित विषयासाठी तिचा अभ्यास करणार आहोत। त्यातील घटक, त्या घटकांवरती आधारित उदाहरणे यांचा आपण अभ्यास करणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही जर चॅनलला नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील। चला तर मग सुरुवात करूयात। आज आपण उपघटक 6.3 नफा तोटा याविषयी जाणून घेणार आहोत, ज्यावर आधारित सराव संच 6.3 यामधील उदाहरणे आपल्याला अभ्यासायची आहेत। चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। आता हे जाणून घ्या, यामध्ये खरेदी किंमत याविषयीची व्याख्या दिलेली आहे। खरेदी किंमत म्हणजे काय, तर ग्राहक एखादी वस्तू ज्या किमतीला विकत घेतो त्या किमतीला त्या वस्तूची खरेदी किंमत म्हणतात। त्यानंतर विक्री किंमत म्हणजे एखादी वस्तू ज्या किमतीला विकली जाते त्या किमतीला त्या वस्तूची विक्री किंमत म्हणतात। नफा, एखाद्या व्यक्तीने किंवा दुकानदाराने वस्तू खरेदी करून खरेदी किमतीपेक्षा जास्त किंमत घेऊन विक्री केल्यास त्याला नफा होतो। म्हणजे विक्री किंमत ही जास्त असते खरेदी किमतीपेक्षा आणि ते काय असतो, नफा असतो। म्हणून नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत। तोटा, या उलट खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत कमी असेल तर तोटा होतो। म्हणजे विक्री किंमत कमी, खरेदी किंमत जास्त, म्हणजे तिथे काय होतो, तोटा होतो। म्हणून तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री। नफा तोटा हा सामान्यतः खरेदी किमतीवर असतो। नफा तोटा हा सामान्यतः शेकडेवारीत सांगतात। आता यासाठीची जी महत्त्वाची सूत्रे आहेत ती बघा, इथे दिलेली आहेत। शेकडा नफा म्हणजे काय, तर नफा छेद खरेदीची किंमत गुणिले 100, म्हणजे खरेदी बरोबर विक्री वजा नफा आणि खरेदी बरोबर विक्री अधिक तोटा। आणि शेकडा तोटा म्हणजे तोटा छेद खरेदीची किंमत गुणिले 100, म्हणजे विक्री बरोबर खरेदी अधिक नफा आणि विक्री बरोबर खरेदी वजा तोटा। आता ही सूत्र आहेत, हे आपण सगळं जाणून घेतलेलं आहे। याच्यावर आधारित आपल्याला आता सराव संच सोडवायचा आहे। आता सराव संच 6.3 मधील पहिलं उदाहरण बघा। उदयने 12 बॅट्स प्रत्येकी 110 रुपयास खरेदी केल्या व प्रत्येकी 125 रुपये म्हणजे 125 रुपयास विकल्या, तर एकंदरीत या व्यवहारात त्याला किती नफा झाला। आता इथे 110 रुपयांची एक बॅट, अशा 12 बॅट म्हणजे 110 गुणिले 12 आपल्याला करायचे आहेत। त्यांची किंमत होते 1320 रुपये आणि प्रत्यक्ष त्यांनी काय केलेले आहेत, मग त्या 125 रुपयाला एक बॅट अशाप्रमाणे ती विकलेली आहे। म्हणजे त्यांनी किती वाढवले, त्याच्यामध्ये 15 रुपये जास्तीचे वाढवले एका बॅटमागे 110च्या खरेदीमध्ये। मग 125 गुणिले 12 असं केल्यावरती आपल्याला किती मिळतात, 1500 रुपये मिळतात। मग आता आपल्याला काय करायचं आहे की विक्री नफा काढायचा आहे, किती त्याला नफा झाला तो। म्हणून विक्री किंमत वजा खरेदी किंमत, मग 1500 वजा 1320 किती येतात, 180, म्हणजेच आपला पर्याय क्रमांक 3 येतो ह्या प्रश्नाचा। आता इथे प्रश्न क्रमांक 2 बघा। रमजानने 40 रुपये प्रति किलोने 20 किलोग्राम चिकू खरेदी केले, ते सर्व चिकू 900 रुपयास विकले, तर किती रुपये नफा होईल। आता 40 गुणिले 20 म्हणजे किती येतात, 800 रुपये आणि त्यांनी विकले कितीला, म्हणजे 800 रुपयाला त्यांनी खरेदी केली थोडक्यामध्ये। मग विकले कितीला, 900, म्हणजे 900 वजा जर 800 केले तर 100 रुपये त्याला नफा झाला, म्हणजे याचा पर्याय क्रमांक येतो 1। प्रश्न क्रमांक 3 बघा। रमाबाईने रुपये 42 दराने 20 लिटर दूध आणले व त्यापासून सुगंधी दूध बनवण्याकरता 160 रुपये खर्च आला। सुगंधी दूध विक्रीतून रुपये 1100 मिळाले, तर किती रुपये नफा अगर तोटा झाला। 42 गुणिले 20 म्हणजे 840 रुपये त्यांनी काय केलेले आहेत, दूध आणलेले आहे। त्याच्यातनं अधिक त्याच्यात त्यांनी काय केलं, 160 रुपयाचं वस्तूने ते सुगंधी बनवलं, म्हणजे 840 अधिक 160 म्हणजे 1000 रुपये त्यांना एकूण खर्च आला आणि फायदा किती झालेला, आणि विकलं कितीला, विक्री करून त्यांना किती पैसे मिळाले, 1100 रुपये मिळाले।
मग ह्या 1100तून जेव्हा आपण 1000 वजा करतो म्हणजे त्यांचा खर्च सगळा जाता, त्या राहतात 100 म्हणजे 100 रुपये त्यांना नफा झाला. याचा पर्याय क्रमांक आहे उत्तराचा 3. प्रश्न क्रमांक 4 बघा. एक वस्तू विकल्यानंतर 125 रुपये तोटा होतो व विक्रीची किंमत 325 रुपये मिळाले तर खरेदी किंमत किती? मग आता खरेदी किमतीचं जे सूत्र आहे ते आपल्याला इथे वापरायचं आहे. मग तोटा अधिक विक्री. तोटा किती झालेला आहे 125 रुपये आणि विक्री कितीची झाली आहे, विक्रीची किंमत किती आहे 325. म्हणजे इथे यांची बेरीज केल्यावरती आपल्याला मिळतं 450 रुपये. म्हणजे खरेदीची किंमत किती होती 450 रुपये होती. पर्याय क्रमांक 3.